येस. हॅलो बच्चा पार्टी, कशा आहात? मजेतच असणार आहात. मला माहिती आहे बच्चा पार्टी नेहमी मजेत असते, हो की नाही? आणि आता तर काय एन्जॉय एन्जॉय एन्जॉय, कारण आता परीक्षा संपली आहे. आणि परीक्षा संपली म्हटलं की नुसतं आपल्या असं डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतं, बरं हो की नाही? माझ्या पण तसंच होतं. तर एक्झाम मी जेव्हा तुमच्या एवढी होती ना लहान, तेव्हा परीक्षा संपली का रे विचारूच नका. खूप खूप आनंद व्हायचा, मस्तपैकी उड्या मारायचा आम्ही. असो, पण आजचा व्हिडिओ जो आहे ना, तो व्हिडिओ मी खास याच्यासाठी बनवलेला आहे की जे विद्यार्थी थर्डमध्ये आहेत, जे फोर्थला आहेत आणि जे आता फिफ्थला जाणार आहेत, म्हणजेच फोर्थला आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ ऐकायचा आहे. आणि जर पॅरेंट्स असतील तर त्यांनीसुद्धा व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आहे, कुठे स्किप करायचं नाही. कारण या व्हिडिओमध्ये आज मी खूप महत्त्वपूर्ण तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ थोडासा लंबा होईल, एक तुम्हाला 10 ते 15 मिनटं द्यायचे आहे, त्याच्यावर मी घेणार नाही. पण तरीसुद्धा त्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित ऐकला ना, तर तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन करू शकाल. ठीक आहे, चला. नमस्कार, मी प्राध्यापक कुसुम रेखाते तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आपल्या स्वामी मल्टी एज्युकेशन सेंटरमध्ये सुद्धा खूप खूप स्वागत करते. ठीक आहे, चला आपण सुरुवात करूया की आजचा व्हिडिओ हा मी कशासाठी बनवत आहे, किंवा आजच्या व्हिडिओचं जो टॉपिक आहे तो काय आहे. तर आजचा मुख्य विषय आहे आपला की आपण नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे. माझ्या मुलाला नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवायचा आहे, किंवा मला माझ्या मुलाला नवोदय विद्यालयामध्ये शिकवायचं आहे. तर मी कुठून प्रिपरेशन करावी आणि मी कोणत्या क्लासपासून मुलाला क्लास लावायचे, तर ह्याच विषयावर मी आज चर्चा करणार आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो आणि माझ्या प्रिय पालकांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये हेच डिस्कस करणार आहे. चला, पहिला प्रश्न येतो आपला की नवोदयमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे तर काय करायचं. नवोदयमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे तर आपल्याला 5th स्टँडर्डमध्ये गेल्यानंतर, विद्यार्थी जेव्हा 5th स्टँडर्डमध्ये असतो तेव्हा विद्यार्थ्याला एक्झाम द्यावी लागतं नवोदयची, बरोबर आहे. एक्झाम दिली की मग आपल्याला नवोदयमध्ये प्रवेश मिळतो. ठीक आहे. विदाऊट एक्झाम कुठल्याही नवोदयमध्ये प्रवेश मिळत नाही. तिथे कुठल्याही प्रकारचा करप्शन किंवा कुठल्याही प्रकारची वशिलेबाजी चालत नाही. आपल्याला फक्त आणि फक्त आपली ॲबिलिटी तिथे दाखवावी लागते. ठीक आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, तुम्ही आता मागच्या वर्षी जे विद्यार्थी होते त्यांचा रिझल्ट आता या 8 दिवसात येईलच, बरोबर आहे. तिथे